नमस्कार मंडळी. तर आज आम्ही चाललोय टिकलेश्वरला. म्हणजे देवरुखमधून 6 किलोमीटर डोंगरावर एक शंकराचं देऊळ आहे. त्याचं नाव आहे टिकळेश्वर असं. तिथे आज आम्ही रात्री राहायला चाललोय. तिथे जेवण तयार नेणार, तिथे जेवणार आणि रात्री तिथेच राहणार आणि सकाळी येणार. तर आत्ता माझं आवरून झालंय दुकानात. आता आज मंगळवार होता त्यामुळे आज गर्दी होती, त्यामुळे आता आवरून झालंय. तर 6 वाजले. आता वरद नेवाळकर गाडी घेऊन येतील. त्यांच्या गाडीतनं आम्ही आता निघणार आहोत. आम्ही 5 जण इथून आहोत आणि साखरपेतनं 2 जण आहोत. तर आता आम्ही इथून निघालोय. आता पुढे व्हिडिओ बघूया. बघताय हा आहे आमच्या लांजाचा ब्रिज. काम चालू आहे अजून, तिकडून भराव चालू आहे आणि हा असा उंच ब्रिज आहे. आणि आता तुम्ही बघू शकताय वरद नेवाळकर यांची इनोवा आलेली आहे. एवढ्या तराटमध्ये आलेत म्हणजे हे वरद नेवाळकरच आहेत. नमस्कार नेवाळकर. नमस्कार सुजयजी नमस्ते. भागवत नमस्कार. आणि अशा प्रकारे आम्ही आता 5 जण निघालेलो आहोत. तर आता आम्ही वाटेत आमच्या इथे वडापाव घेतलेला आहे. सुंदर असा लांजामधला मुकुंद वडापाव यांच्याकडे वडापाव घेतलेला आहे. बघू शकताय सगळे वडापावचा आनंद घेताना. कसा आहे वडापाव चांदोरकर? सुंदर. भागवत कसा आहे? मध्ये आलेलो आहोत, सिटी मधून आत आलेलो आहोत. इथून आता 6 किलोमीटरवर टिकलेश्वर आहे. आमचे 2 मेंबर पुढे गेलेले आहेत, ते वरती पोहोचलेले पण आहेत. आणि आता आम्ही 5 जण जातोय. एक 10 मिनिटात आम्ही पायथ्याशी पोहोचू. गाडी पार्किंग केलेली आहे. सगळं आता साहित्य घ्यायचं आहे. हे उतरे चल. आता आम्ही ह्या जरा पायऱ्या, आता रस्ता केल्यामुळे या नवीन पायऱ्या वाढवल्या आहेत. नाही तर पहिल्यांदा ह्या झाडापर्यंत गाडी यायची. तो त्यांनी रस्ता आता खणला इथे खालती, काम चालू असल्यामुळे गाडी पार्किंग केली. आणि आता हे बघा इथे पायऱ्या सुरू झाल्या आहेत. ही आहे पहिली पायरी. ओम नमः शिवाय, हर हर टिकलेश्वर. बघू शकताय ह्या आता कॉन्क्रीटच्या नवीन पायऱ्या होत आहेत. आणि हे पंपाने बहुतेक पाणी वर आणलंय त्यांनी. आणि ह्या आता नवीन पायऱ्या होत आहेत. म्हणजे आधी ह्या पायऱ्या नव्हत्या. इकडनं असं नुसतं चालायला होतं. गेली 5 वर्ष आम्ही इथे येतोय तेव्हा हे नुसतं चालायलाच होतं. ह्या आता त्यांनी पायऱ्या केल्या आहेत. काम अप्रतिम आहे. अजून काम चालू आहे. थोडं काय झालंय, पायऱ्या चढून दम लागला, त्यामुळे बोलताना असं होतंय. पण हे बघा पायऱ्यांचं काम चालू आहे, बघू शकताय तुम्ही. हां तेच कुठे कुठे आहेत म्हणाला. अशा प्रकारे वरपर्यंत आता पायऱ्या होत आहेत. सुंदर असं झालं आहे. आणि आता आणि आधी सुंदर होतंच, आता आणखीन सुंदर होत आहे. आमचे 2 मेंबर पुढे गेलेले आहेत. आम्ही 2 चालतोय आणि अजून 3 जरा पाठीमागे आहेत. मी 1 किलो बिर्याणीचं पातेलं घेऊन वरती आलो आहे. हे बघा काम चालू आहे. फळ्या मारलेल्या आहेत. आणि ही दिसते ही सुंदरशी देवरुख सिटी. ते बघा खालती आमचे मेंबर येत आहेत. पोचलो आहे आता. ती पहिल्यांदा लाईटची व्यवस्था करतो. किंवा चार्जिंगचा बल्ब आणला आहे आणि हा होल्डर आणला आहे. त्याच्यामध्ये असं चार्जिंगची सुविधा आहे. तर आता तो इथे स्वरूपजी कुठे अडकवता येईल बघा. इकडे हुकामध्ये कुठे. जय देव जय देव जय मंगलमूर्ती.
सोबतो बरा नंदी मोकुळे चरणी घागरिया जय देव दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती मोरया टिकलेश्वर महाराज की जय कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माधा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधो भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी पार्वती मध्ये जेवायला बसलोय. वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदयवरण हे जाणीते यज्ञ कर्म मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवणार घडो माझी हातुनी देश सेवा म्हणून मिळावी मला शक्ती देवा. नमः पार्वतीपते. फक्त नुसतं गिंती लावायचं नाही सांगितलं ना. घड्याळ ठेवलं. अरे जो 50 वेळा रात्री उठतो पडदा वाजवा ना. 3 वाजलेत. 6 वाजता उठायचे. झोपणार. 4 वाजले. 5:30 वाजले. 6 वाजता उठायचं. आणि सगळा वेळ जागा राहतो हा. एकटा पडून राहणार खुसमुस काहीतरी जो वेळ दुसऱ्याला झोपत द्यायचं नाही. आता काय शंकराजनी जे करारी ओम नारायणा वासुदेवा श्रीधरा हरि ओम नारायणा वारा बघा, वाऱ्याचा आवाज बघा काय आहे तो. हा तुम्हाला वाऱ्याचा हे दाखवतो. तर रे असं उपर्ण धर फक्त. सोडू नको माझं आहे. हे बघा एवढा वारा आहे. आता 6 वाजलेले आहेत आणि आता आम्ही उठलोय आणि सुंदर असा व्ह्यू आहे टिकलेश्वराला वरती. पावसामध्ये अजून सुद्धा खूप सुंदर असा व्ह्यू असतो. धुकं असतं भयंकर. बघू शकता हे देऊळ आहे. इकडे बघा पर्वत रांगा. सूर्य आता थोड्याच वेळात उगवण्यात आहे. हे पूर्ण खालती डीप. हे इकडे सुंदर असं म्हणजे पावसामध्ये खरंच बघण्यासारखं असतं. आत्ता पण आहेच. सगळे उठलेलो आहोत. बघू शकताय. कसं वाटलं रात्री? एक नंबर. वाऱ्यामुळे थोडीशी डांग मारून फाटली होती पण बाकी सगळं अप्रतिम. आल्यावर नारळ ठेवला होता तो आता फोडणार, प्रसाद म्हणून घेणार आणि निघणार. या नंदनजी. दगड आहे तिथे. मग पार्वतीपते. अरे वा. आणि आता आम्ही परत खालती उतरायला निघालेलो आहोत. सुंदर असा रात्री आमचा इथे प्रोग्राम झालाय. कसं वाटलं पोरांनो? एक नंबर. हर हर. आणि मी काल तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बघा खालती काम चालू आहे. बऱ्यापैकी काम झालेलं आहे. रेलिंगचं काम राहिलंय ते पण चालू आहे. मागच्या वेळेला जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा इथे आतमध्ये जेवण केलं होतं. काही पत्रे वगैरे काही नव्हते. आणि इथे कुंडामध्ये पाणी कायम असतं पण यावेळेला हे काम चालू असल्याने कदाचित ते पाणी त्यांनी वापरलेलं आहे. त्यामुळे त्याच्यात ते पाणी संपलेलं आहे. आणि हे बघू शकताय काम सुंदर असं चाललेलं आहे. हे बघा मी काल तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे बघा कॉन्क्रीटच्या पायऱ्या चालू आहेत करणं. वर आत्ता आधी इथपर्यंत खरं तर पायऱ्याच नव्हत्या पण त्यांनी आता इथपर्यंत पायऱ्या केलेल्या आहेत. काम चालू आहे. तिथून वरती पायऱ्या आहेत. ही जी शेड दिसते इथपर्यंत रस्ता गेलेला आहे. इकडे रस्त्याचं काम झालं होतं पण ते आता त्यांचं काम चालू असल्याने बघा हे उखरलेलं आहे. त्यामुळे शक्यतो गाडी वर आणू नका.
आमच्या 2 मित्रांनी काल इथे बघा बुलेट आणली होती, शेवटी ती इथे अडकली, त्यामुळे मग इथेच ठेवायला लागली आम्हाला ती. त्यामुळे इकडे वरती गाडीच आणू नका, खालती तिथे खालच्या साईडला ठेवा. वरचा रस्ता झाला की मग वरती तुम्ही गाडी नक्की आणू शकता. आता आम्ही निघालेलो आहोत साखरप्यामध्ये स्वानंदी जोगळेकर आणि स्वरूप जोगळेकर यांच्या घरी. त्यांच्या घरी आम्ही आता नाश्ता करायला जाणार आहोत. सुंदर असे पोहे बनवत आहेत त्यांच्या घरी आमच्यासाठी. आणि वाह, सुंदर असा AC लावलेला आहे. आणि आता चलो साखरपा. पायलट तयार. आणि गाडी सुटलेली आहे. गाडी सुटली. गाड्या सुटल्या. गाड्या सुटल्या. आणि गाड्या बघू शकता हा बघा रस्ता सुंदर असं डांबरीकरण झालेलं आहे. फक्त जरा सावकाश या सर्वांनी. मेन रोड वरून इथे आत वळायचं. इथे समोरच कॉलेज आहे, आटले सप्रे पित्रे. आठले सप्रे पित्रे. हे बघा, ASP. इथून पुढे गेल्यानंतर लगेचच आत वळायचं की आपण बरोबर टिकलेश्वरला जातो. आणि आता आपण आलेलो आहोत माणिक चौक. माणिक चौकात. बघू शकता आपली लालपरी. काकांनी सुंदर असे पोहे केलेले आहेत आणि स्वरूपजी आता शेव घेऊन आलेले आहेत. बस बस बस. आणि सगळे आता पोह्याचा आनंद घेताना. पोहे खाऊन झालेले आहेत, सुंदर अशी कॉफीही पिऊन झाले. आता आम्ही लांजाला परत चाललोय. आहेत मेंबर. चला रे. अच्छा सुयश जी, अच्छा म्हणू. अच्छा मंडळ आभारी आहे. आता आम्ही घरी आलेलो आहोत. सगळे आपापल्या घरी गेलेले आहेत. सुंदर अशी ट्रिप झालेली आहे, एकदम जबरदस्त. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.